अण्णा डोंगरे, संतोषभाऊ मागिरे, आकाशजी धोत्रे, राहुलजी धोत्रे, सर्वांनी किसनजी एकबोटे, अभिजितदादा यमकर, नितीनजी अलगुडे व गणेशजी कुसाळकर यांचं मात्र मनापासून धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, मॅच चालू करून घ्या लवकर. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फायनल क्रमांक 1 चा थरार मैदानामध्ये सुरू होतोय. FC करंडक 2024 ची पहिली सेमीफायनल मैदानामध्ये सुरू होते. एका बाजूने असतील वडार 11 तर दुसऱ्या बाजूने TS स्पोर्ट्स. या दोन संघादरम्यान सेमीफायनल क्रमांक 1 चा थरार मैदानामध्ये सुरू होतोय. 5 षटकाची मॅच. 4 गोलंदाजांना कमीत कमी गोलंदाजी करायला लागेल, म्हणजे एकाच गोलंदाजाला 2 षटक हाताळता येतील. आघाडीची जोडी मैदानामध्ये येते. एका बाजूने असतील कुणाल आणि किरण ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय वसीम. आजच्या दिवसामध्ये वसीमने केलेली जबरदस्त गोलंदाजी. आता सामना असेल पुढे वडार 11च्या संघासोबत. सेमीफायनलचा थरार, महत्वाची मॅच. पहिला चेंडू भिर काम दिला, सीमारेषे बाहेर षटकार. कुटेकर यांच्या स्मरणार्थ मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिला चेंडू अति तगडा प्रहार. चेंडू अगदी भिरकावून दिला, मैदानाच्या बाहेर षटकार. तमाभाऊ कुसाळकर यांच्या स्मरणार्थ मात्र पारितोषिक असेल. जर 3 विकेट जर वसीम यांनी घेतल्या तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर असे किताब नक्कीच देणार आहोत. यावेळेस अगदी शांत डोक्याने कव्हर मध्ये चेंडू मात्र स्टेअर केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गडबड झालीये पण थ्रो मात्र चुकीच्या एंडला आला. 2 धावा इथे पूर्ण होतात. TS स्पोर्ट्स यांच्याकडनं मालिकावीर साठी एक उत्कृष्ट बॅट देऊन, TS स्पोर्ट्सची एक सुंदर बॅट देऊन आपण सन्मानित करणार आहोत. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील एक सुंदर बॅट देऊन आपण सन्मान त्या खेळाडूचा करणार आहोत. कैलासवासी उलगप्पा गुंजाळ आणि दुर्गप्पा अलगुडे यांच्या स्मरणार्थ हे उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट खेळाडू मालिकावीरचा पुरस्कार देऊन आपण बॅट देऊन सन्मानित करणार. पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा. त्याचबरोबर मयूर स्पोर्ट्स यांच्याकडनं देखील आकर्षक शूज गोलंदाजाला देण्यात येणार आहे. मयूर स्पोर्ट्स कडनं आलेला आकर्षक शूज मयूर स्पोर्ट्सचा देखील मनापासून धन्यवाद. अगदी बक्षिसाची खैरत असलेली स्पर्धा म्हणजे
FC कर्नाटक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय महत्वाची मॅच. आणि इथे अगदी पाहिलं तर वसीमच्या पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला, नंतरच्या चेंडूवरती दुहेरी धाव आणि नंतर व्हाईट बॉल. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू होता, सुंदर फटका मिड विकेट मधनं खेळला, क्षेत्ररक्षक फार दूर, चेंडू जातोय सीमारेषे पार, येईल चौकार. पुन्हा एकदा 4 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकलाय. 14 धाव ज्या गोलंदाजाने धाव कमी खर्च केल्या होत्या त्या गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय. व्हाईट बॉल लाईन लेंथ मध्ये बिघाड, अवांतर धाव संख्येमध्ये वाढ. वसीम यांच्या गोलंदाजीचा समाचार घेणारी फलंदाजी आपण पाहतोय. षटकार आला, चौकार आला, दुहेरी धावा देखील आल्या, व्हाईट बॉल देखील आल्या, अगदी ते धावफलकावरती धावा देखील बनवल्या जात आहेत. स्विच इट सुरेख फटका, क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे, चेंडूला फील्ड केलं, एक सिंगल धाव. 16 धावा ह्या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अगदी वातावरण मात्र फार गरम झालंय, कारण अगदी पाहिलं सकाळपासून पाहिलं तर हवेमध्ये गारवा नक्की पाहायला मिळाला, पण मॅच अशा प्रकारच्या होतात की ते वातावरण मात्र गरम झालंय. ते होणारच, कारण स्थानिक सर्व खेळाडू एकमेकांसमोर लढताना आपण पाहतोय. तगड्या मॅचेस मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बीट केलं फलंदाजाला, पण इथे विकेट किपरला चेंडू थांबवता आला, एक सिंगल धावेने धावफलक पुढे सर केलं. 17 धावा. अगदी पाहिलं तर शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व खेळाडू एकमेकांसमोर भिडताना आपण पाहतोय. या सर्व खेळाडूंना मात्र जिंकायचं काय तर FC कर्नाटक. महत्वाची मॅच असेल, अनेक मोठमोठे स्पर्धा खेळणारे खेळाडू आज मात्र आपल्या घरच्या मैदानामध्ये आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवत आहेत, पण इथे प्रतिष्ठेची लढाई आहे. आणि इथे जो संघ जिंकेल तो मात्र येणारा संपूर्ण वर्ष या मैदानावर हुकूमत गाजवेल. म्हणेल प्रॅक्टिस तू केली, प्रॅक्टिस मी केली, पण या वर्षी FC कर्नाटकचे मानकरी मात्र आम्ही आहोत. त्यामुळे इथे बक्षीस किती आहे याला महत्व नाही, इथे ट्रॉफी कोण उंचवणार, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कुणाला भेटणार, कोण होणार FC कर्नाटकचा या वर्षीचा मान. फलंदाजांना पण अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार मारूनच तिथे मात्र धावा जमवल्या गेल्या. 27 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. हो, इथे हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. केवळ एक सिंगल धाव लेग बॉयच्या स्वरूपात ही धावफलकावरती ऍड होईल. शेवटचा एक चेंडू मात्र या ओव्हर मधील शिल्लक असेल. आदित्यची मात्र एक वेधक गोलंदाजी. आज आदित्यने एक चांगली कामगिरी संघासाठी नक्कीच केली, पण इथे आदित्यला या मॅच मध्ये आता चांगले खेळावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय सन्माननीय दीपकजी पवार साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. आणि इथे पुन्हा एकदा दुहेरी धावा या ठिकाणी काउंट होतील. धावफलकावरती धावा आहेत त्या 30 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 30 धावा.
30 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. 2 षटकार समाप्तीनंतर धाव फलक धाव आहेत 30 धावा. सुरेख फटका क्षेत्ररक्षकाची बरीचशी धावपळ तिथे मात्र सुरू आहे आणि ते चेंडू मात्र जातोय नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल प्लस चौकार. विमर चेंडू आणि इथे पंचांचा इशारा मात्र नो बॉल. ते चेंडू मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू मात्र टाकला गेलाय. वसीम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर वसीम 17 धावा वसीम भाईने खर्च केल्या होत्या. तरी देखील कर्णधारांनी वसीमवरती विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास आता सार्थकी करण्याचं काम ते वसीम यांना देखील करावं लागेल. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव आली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. केवळ एक सिंगल धाव. क्षेत्ररक्षक जाळं मात्र चांगलं विणले पण काही चेंडू जे पाहिले तर जे मोठे फटके खेळले षटकार खेळले गेले तिथे मात्र संघ थोडासा गोलंदाजी करत असताना थोडी खराब गोलंदाजी नक्की पाहायला मिळाली. वाईट बॉलच्या देखील बऱ्याच धावा या इनिंग मध्ये येताना पाहायला मिळाल्या. मला वाटतं वसीमचा हा तिसरा चेंडू वाईट बॉल असेल दुसऱ्या ओव्हर मधील आणि हा अवांतर धावा मात्र इथे खर्च होताना पाहायला मिळाल्या. पहिला चेंडू अगदी नो बॉल आणि त्यावरती चौकार आला. केवळ 2च चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. यावेळी फटका जोरदार लांब सडक लय कडक दे धडक बेधडक षटकार. वसीमने आज फलंदाजांना फक्त खेळपट्टीवरती नाचवत ठेवलं होतं. त्या वसीमच्या गोलंदाजीची पिसं काढण्याचं काम इथे मात्र फलंदाज करतायत. समोर असेल आता विनोद त्यांच्या आतमध्ये घुसून खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे फक्त प्रेक्षक बनून राहील. चेंडू जातोय फ्लॅट हेड षटकार. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या अजून एक चेंडू मात्र आहे का एक चेंडू अजून शिल्लक आहे आणि 5 चेंडू आतापर्यंत पूर्ण झाले आणि 50 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना या 50 धावा संघाचा अर्धशतक इथे मात्र पूर्ण होत आहे. वडार 11 संघाचं एक जबरदस्त बॅटिंग. विनोद यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका. पॉइंट क्षेत्ररक्षक चढोकरनं खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक ते चेंडूला फील्ड करतात. वा चेंडूला थांबवण्यामध्ये यश मिळालंय. 2 धाव मात्र इथे वाचवण्यात मध्ये क्षेत्ररक्षक यशस्वी होतात
दुहेरी धावांनी धावफलक पुढे सर केलं. 52 रन, 52 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. डीजे हो फटका जोरदार, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. हा जो षटकार खेळला त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक घोषित केलंय. 200 रुपये फलंदाज कुणाल साठी मात्र या ठिकाणी घोषित होत आहेत. सोमाभाऊ यांच्याकडनं मात्र आलेलं आहे पारितोषिक. हो यावेळेस मात्र चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. व्हाईट बॉल, पंचाचा मात्र इशारा आलाय. अगदी इथे गोलंदाजी लाईन लेन बिघडवली गेली. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सचिन. पहिल्या चेंडू ते षटकार आला, दुसरा चेंडू मात्र फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र खर्च होत आहेत. हो पुन्हा एकदा चेंडू हवेत चढवलाय. क्षेत्ररक्षक फील्डर के मस्तक पे दस्तक, गेंद बाउंड्री के पार 6 रन. पासष्ट धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. जबरदस्त फटकेबाजी इथे कुणालच्या बॅट मधनं आपण पाहतोय. कुणालचा मात्र स्फोटक खेळ मैदानामध्ये सुरू आहे. 36 धावांवरती कुणाल बॅटिंग करतोय. 12 चेंडूमध्ये 36 धावा आणि कुणालची मात्र एक तगडी बॅटिंग मैदानामध्ये. इथे गोलंदाज आता मात्र दुविधेमध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अगदी फटका खेळण्याचा प्रयत्न कुणालचा होता. चेंडू अगदी बॅट स्पर्श होतोय, नाही. लेग बाईच्या स्वरूपात सिंगल धाव. 66 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. एक चांगली खेळी मैदानामध्ये. व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धावेमध्ये वाढ. हो पुन्हा एकदा बिग हिट, पॉवरफुल षटकार.
धावफलकावरती अगदी धावांचा पाऊस मैदानामध्ये पडलाय. धावफलकावरती आतापर्यंत 74 धावा या धावफलकावरती बनवलं गेल्या. 14 षटक प्रगती पथावर आणि ते यस स्पोर्ट संघाने घेतलेला निर्णय मात्र त्यांना घातक ठरतोय. नो बॉल, चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार, चौकार. एकोणऐंशी धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. धमाकेदार खेळ एका बाजूने विनोद कोराडे गेलाय तर दुसऱ्या बाजूने कुणालचा देखील भन्नाट खेळ. अगदी अर्धशतकाच्या फार जवळ पोहोचलाय कुणाल. 46 धावांवरती कुणाल नॉट आउट बॅटिंग करतोय. अजूनही पाहिलं तर या ओव्हर मधील एक चेंडू आणि त्यानंतर एक षटक येणं बाकी आहे. पण कुणालने केलेली जबरदस्त फलंदाजी इथे आपण मैदानामध्ये पाहतोय. धुवाधार खेळ कुणालचा मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा बिग हिट षटकार आणि त्याच पूर्ण होत आहे. कुणालचं अर्धशतक पूर्ण होत आहे. एकदा कुणालची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चौफेर फटकेबाजीने कुणालने मात्र सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकलं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 85 धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्या. 5 षटकाची मॅच अगदी 3 आकडी धावफलकाच्या जवळपास नक्कीच संघ पोहोचलाय. 4 षटकामध्ये 85 धावा म्हणजे इथे प्रत्येक गोलंदाजांना पॅकेज दिले गेलेत. चला लवकर 5वं षटक. गोलंदाज त्वरित प्राचान करा, सामना चालू करून घ्या लवकर. मला वाटतं या स्पर्धेतील सर्वात महागडं षटक सचिनचा असेल. तब्बल 33 धावा या ओव्हर मध्ये बनवल्या गेल्या. 33 धावांचं एक भलं मोठं पॅकेज सचिनला देण्यात आलं. नवीन गोलंदाजी मार्क करत आहे प्रशांत कदम, सर्वांचा लाडका गोट्या. आता गोलंदाजी मार्कवर समोर असेल विनोद कुराडे. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर तगडे खेळाडू आहेत. अगदी समोर समोर असतील विनोद आणि प्रशांत. पहिला चेंडू मात्र विनोदने हवेत खेळला. क्षेत्ररक्षक वसीम चेंडूच्या मागे धावपळ सुरू आहे. चेंडूला मात्र तिथे थांबवलं गेले. केवळ एक सिंगल धाव. ती विनोद कुराडेंना माहिती आहे इथे जास्त धावा घ्यायची गरज नाहीये, कारण एका बाजूने पाहिलं तर कुणालचा धमाका मैदानावर सुरू आहे. कुणालला स्ट्राईक द्यायची आणि बाकी चेंडू कुणालने खेळून काढायचे आणि बाहेर फेकायचे, इतकंच काम मैदानामध्ये सुरू आहे. 86 धावा ज्या पद्धतीने कुणालने आज बॅटिंग केली, अगदी त्याने एक संधी देखील गोलंदाजांना दिली नाही. त्याने मात्र एका बाजूने अगदी धमाका करत तो सुटला आणि मात्र मोठ्या धावा त्याने जमवल्या. विनोद कुराडे देखील 2 षटकार खेळले असतील, पण इथे झाकून टाकले कुणालने त्याच्या बॅटिंगला. पुन्हा एकदा फटका जोरदार, तिथे झेल टिपला आणि फलंदाज इथे बाद. इथे कुणाल बाद जरी झाला तर कुणालने केलेली लाजवाब बॅटिंग आणि कुणालने मात्र संघाला अगदी मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलंय. अगदी कुणालचं वादळ मैदानामध्ये घोंगवत असताना कर्णधाराने विचार केला आता चांगला गोलंदाज पाहिजे. तिथे प्रशांतला गोलंदाजीला बोलवलं. प्रशांतने मात्र घेतलेली विकेट इथे मात्र कुणाल सारख्या फलंदाजाला शांत करून टाकलं. खेल ताश का हो या पत्तों का, अपना हुकुम का एक्का तभी बाहर निकालो जब सामने वाला बादशाह दिखाए. आणि तो हुकमाचा एक्का मात्र प्रशांतने टाकलेली गोलंदाजी आणि तिथे कुणालला माघारी परतवलं गेलं. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पहिला चेंडू मात्र हवेत खेळला आणि जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
विशाल मैदानाच्या आत आणि इथे प्रशांतचा चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. ओ यावेळेस टिट फॉर टॅट इट का जवाब पत्थर से षटकार खेळला. पुढच्या चेंडूवरती इथे विशाल बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सुनील. अगदी इथे जे फलंदाज मैदानामध्ये आले प्रत्येकाने एक चौकार नाहीतर एक षटकार खेळलेलाच आहे. कधी किरण पाहिलं तर किरण फक्त चौकार खेळून बाद झाला. नंतर विनोद कोराडे असेल, विशाल असेल, कुणाल असेल, प्रत्येकाने षटकार खेळलेत. आणि ते एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटच्या रूपाने ते सुनीलला मात्र माघारी परता लागेल. फलंदाज बाद. असेल धाव फलकावरती पाहिलं तर 92 धावा या धाव फलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या. हो विनोद साठी हा चेंडू मात्र सुरेख होता आणि ते फलंदाज मात्र बाद. धावबादच्या स्वरूपात आणखी एक विकेट. फलंदाज बाद. या ओव्हर मध्ये खर्च केल्या प्रशांतने केवळ 7 धावा. अगदी जिथे धावांचा पाऊस पडत होता इथे प्रशांतने मात्र केवळ 7 धावा खर्च करत धावफलकाला रोखलं. 92 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या विजयासाठी. 93 धावांचं टार्गेट आता मात्र असेल. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ज्यांनी मात्र मोलाचं सहकार्य दिलं. या स्पर्धेतील सर्व आकर्षक चषक ज्यांच्या सौजन्याने आले ते आमचे माननीय श्री जावेदभाई निलगर, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सरचिटणीस काँग्रेस कमिटी. जावेदभाई निलगर यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. जावेदभाईंचं FC करंडक 2024 या स्पर्धेमध्ये जावेदभाईंचं FC परिवारातर्फे मनापासून सहर्ष स्वागत. जावेदभाईंना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचंय. धाव फलकावरती पाहिलं तर 92 धाव बनवल्या गेल्या विजयासाठी. 93 धावांचं टार्गेट. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. वडार 11 त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि TS स्पोर्ट्स आपले आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या. मॅच मात्र संपली नाहीये. जरी 93 धावांचं टार्गेट असेल तरी देखील ताकद आहे 2 या आघाडीच्या फलंदाजांमध्ये धाव जमवण्याचं. प्लेअर ऑफ द डे आजच्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे हा पुरस्कार आपण देणार आहोत. या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डे ज्याने गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल तिन्ही फॉर्मॅट मध्ये जबरदस्त काम केलं तो विराट प्रतिष्ठान संघाचा दीप. तर प्लेअर ऑफ द डे. त्याला दीप आपला प्लेअर ऑफ द डे चा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. दीप ठरला प्लेअर ऑफ द डे. 92 धाव बनवल्या गेल्या. 93 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आता मात्र पूर्ण करायचं आहे. चला बॉल आतमध्ये पाठवून द्या. अजून एक बॉल आतमध्ये पाठवून द्या. सन्माननीय गणेशजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द डे चा पुरस्कार देणार आहोत. नील चला लवकर आपला प्लेअर ऑफ द डे चा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. दीप दीप ठरतायत प्लेअर ऑफ द डे. चला दीप आपला प्लेअर ऑफ द डे चा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय.
त्याचबरोबर गणेशजी जाधव यांना देखील विनंती केली आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. गणेशजी जाधव सरना विनंती असेल आपण देखील या ठिकाणी या. समोर जर पाहिलं तर एक तगडा संघ आहे वडार इलेव्हन संघाचा बॉलिंग अटॅक या स्पर्धेमध्ये आपण चांगला पाहिलाय. पण अगदी पाहिलं तर समोरच्या बाजूला प्रशांत नावाचा एक बाहुबली खेळाडू आहे आणि त्याला रोखण्याचं आव्हान देखील इथे वडार इलेव्हन संघासमोर असेल. मागाशी 80 धावा चेस करण्याचा प्रयत्न त्यांनी केवळ 3 ते 4 ओव्हर मध्ये पूर्ण केला होता. आता 92 धावांचं टार्गेट. जर प्रशांत मैदानामध्ये खेळला, प्रशांतची बॅट मैदानामध्ये चालली तर हे 92 धावांचं आव्हान अगदी इथे अगदी कमी ओव्हरमध्ये पूर्ण करण्याची ताकद आहे. सामन्याला सुरुवात. किरण गोलंदाजी मार्कर, प्रशांत स्ट्रायकिंग एंडवर. पहिला चेंडू इथे प्रशांत मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रोक एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने धाव फलकावरती धाव फलकाचा श्री गणेश होतोय. सिंगल धाव पहिल्याच चेंडूवरती आली. मगाशी आशिषने देखील एक सुरेख साथ त्याला दिली. एक मोठी पार्टनरशिप तिथे मात्र या दोन फलंदाजी बिल्ड झाली होती आणि तिथे सामना मात्र यांनी एकतर्फी करून टाकला होता. त्याचबरोबर विराट प्रतिष्ठान संघाचा कॅप्टन त्यांना देखील विनंती असेल टॉस साठी यायचा. इथे चेंडू हवेत खेळला, फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. हो, प्रयत्न मात्र लाजवाब केला. चेंडू अगदी इथे चकवा देतोय 2 क्षेत्ररक्षकांना. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. दीप गणेशजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द डे चा किताब देऊन सन्मानित करतोय. यावेळेस फटका जोरदार आणि ते झेल टिपला. फलंदाज बाद. पहिला धक्का, पहिला हादरा, फलंदाज बाद. प्लेअर ऑफ द डे चा किताब आपण या ठिकाणी देतोय. दीप ठरलाय या मॅच चा प्लेअर ऑफ द डे चा मानकरी. प्लेअर ऑफ द डे साठी आमचे रोहनजी माने, राष्ट्रीय महाकाल सेना पुणे शहर अध्यक्ष यांच्याकडून टेनो स्पोर्टचं एक आकर्षक जॅकेट देऊन आपण या ठिकाणी सन्मानित केलंय दीपला आणि दीपच्या पुढच्या खेळाला मात्र शुभेच्छा असतील. जेल मात्र इथे टिपला. पहिला फलंदाज इथे आशिषच्या रूपाने बाद झाला. अगदी ज्या आशिषने आणि प्रशांतने मगाचा डाव सावरला होता ती जोडी मात्र फोडली गेली. सुनीलने मात्र टिपलेला एक सुंदर झेल आणि तिथे फलंदाज मात्र बाद झाला. चला यानंतरचा सामना असेल स्वराज इलेव्हन विरुद्ध विराट प्रतिष्ठान. दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी यायचंय. मी या मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमचे सन्माननीय जावेदभाई निलगर, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सरचिटणीस काँग्रेस कमिटी सन्माननीय जावेदभाई निलगर यांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करून घ्यायचा आहे. एका बाजूने असेल स्वराज इलेव्हन तर एका बाजूने विराट प्रतिष्ठान. सीमापाणी क्रमांक 2 चा सामना. फुल टॉस चेंडू होता, स्वीकार केला, भिरकावून दिला, सीमारेषा पार, षटकार. अजय नवीन फलंदाज मैदानामध्ये आला ना अजयच्या बॅट मधनं षटकार. ओ इथे अजय पुढच्या चेंडूवरती फलंदाज बाद. आणि टॉस जिंकलाय तो स्वराज इलेव्हन संघाने टॉस जिंकलाय ना.
स्वराज इलेव्हन संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी मात्र घेतलाय. विराट प्रतिष्ठानला प्रथमतः फलंदाजीसाठी प्राचारण केलं जाईल. सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना मैदानामध्ये थोड्याच वेळामध्ये सुरू आहे. सुरू असलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूने वडार इलेव्हन तर दुसऱ्या बाजूने टीएस स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान तुंबळ युद्ध मैदानामध्ये सुरू आहे. प्रशांत कदम अजून देखील सज्ज आहे मैदानामध्ये, पण इथे दोन फलंदाज अजय आणि आशिष हे दोन फलंदाज मात्र बाद झाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मयूर. नवीन फलंदाज मयूर. मयूर पहिला चेंडू मात्र अनेक दरम्यान खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बरीचशी धावपळ तिथे मात्र सुरू आहे. चेंडूला मात्र फील्ड केले, 2 धाव मात्र तो वाचू शकत नाहीये. एक दुहेरी धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या 13 धावा, 13 रन ऑन स्कोर बोर्ड. एक चांगली सुरुवात वडार इलेव्हन संघाची पाहायला मिळाली. ज्या प्रकारे किरणने गोलंदाजीला सुरुवात केली, 2 विकेट देखील किरणने घेतल्या. त्यामध्ये केवळ त्याने 13 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या. संघासाठी मात्र एक उपयुक्त गोलंदाजी किरणने मात्र पूर्ण केली. आता खेळाडूंनी केलं. यष्ट्यांच्या मागे आपण एक चाणाक्षी खेळाडू विनोद कुराड यांना देखील यष्ट्यांच्या मागे पाहतोय. मोरिया करंडकचा आयोजक म्हणून नक्कीच एक मोठं काम त्यांचं आपण पाहिलंय. आणि आज FC करंडक मध्ये त्यांचा संघ देखील सेमीफायनल मध्ये एक मोठा ताबा मिळवलाय. पण जोपर्यंत प्रशांत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र त्यांचा विजय निश्चित नसेल. कारण प्रशांत एक असा फलंदाज आहे, तो पाहता पाहता वातावरण अशांत करून टाकेल. सांगितलं होतं प्रशांत मैदानात असेल तर चेंडू मैदानाच्या बाहेर फेकले जातील. षटकार. प्रशांतच्या बॅट मधनं फार दूरवरचा षटकार. चला चेंडू पाठवा आतमध्ये. फार दूरवरचा षटकार. चेंडू मला वाटतं आता नवीनच घ्यावा लागेल. इतका दूर प्रशांतने षटकार खेळला. मगाशी ज्यावेळेस कुणाल बॅटिंग करत होता, प्रशांत गोलंदाजीला आला होता, त्यावेळेस पहिल्या चेंडूवरती कुणालने प्रशांतला षटकार खेळला होता. इथे कुणालने त्याला सांगितलंय, मित्रा मगाशी मी गोलंदाजी करत असताना तू माझ्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतला, चांगली धुलाई केली, आता धुलाई करायची बारी माझी, ती पण निर्मा लावून. आणि 30 धुलाई आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटकार मात्र प्रशांतच्या बॅट मधनं खेळला. फार ताकदवान फटका इथे पाहायला मिळाला. धाव फलकावरती धावा आहेत त्या 19 धावा. जशास तसं प्रत्युत्तर, इटका जवाब पत्तर से. अगदी इथे वडार इलेव्हन संघाला त्यांचा विजयाचा रथ पुढे घेऊन जायचा असेल तर त्यांच्या विजया रथापुढे समोर असलेला एक मोठा काटा, एक मोठा दगड म्हणजे प्रशांत कदम. प्रशांत कदमला बाद केल्याशिवाय तुम्हाला विजयाचं दार दिसणार नाही, रस्ता दिसणार नाही. कुणाल मात्र तोच प्रयत्न करेल, पण प्रशांत मात्र जिद्दीवरती अडून आहे, मैदानामध्ये अटळ आहे. हो, हा चेंडू मात्र प्रशांतने सोडून दिला, पण पंचांनी मात्र सांगितलं की हा चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र आलाय. कुणालची मात्र अचूक लाईन लेंथ मध्ये केली जाणारी गोलंदाजी. सुरेख चेंडू मात्र इथे कुणालने हाताळला. पुन्हा एकदा कुणाल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा मैदानामध्ये करतोय. यावेळेस मात्र बॅटवरती चेंडू हवा तसा आला नाही, पण धावा मात्र मिळतील. 2 धावा मात्र सहज तिथे मात्र पूर्ण होत आहेत. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा मात्र इथे पूर्ण होत आहेत. अगदी 2 दिवसाची स्पर्धा. या 2 दिवसाच्या स्पर्धेसाठी मला वाटतं जवळपास 1 महिनाभर आयोजकांनी फार कष्ट घेतले. फार मोठे कष्ट मात्र आयोजकांनी घेतले. आणि ते पंचांचा इशारा मात्र आलाय, नो बॉल.
स्वर्गीय कैलासवासी अविनाश उर्फ यल्लाबाई अमगर यांच्या स्मरणार्थ आयोजन केलेला क्रिकेटचा एक भव्य दिव्य सोहळा FC करंडक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 31,000 रुपये. सन्माननीय राजदादा निकम युवा उद्योजक यांच्याकडनं मात्र पारितोषिक आलं. रिव्ह्यू इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय, पाहूया. चेंडू मागे पडला तो पुढे पडला होता स्टेजच्या, तो मात्र रिव्ह्यू असेल, पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देणारे आमचे विशाल धोत्रे उद्योजक यांच्याकडून मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आलं. या स्पर्धेतील सर्व आकर्षक चषक देण्याचं काम आमचे जावेदभाई निलगर महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सरचिटणीस काँग्रेस कमिटी यांच्याकडनं मात्र पारितोषिक आलं. त्याचबरोबर अभिजितजी शिळके साहेब युवा उद्योजक यांच्याकडून आकर्षक चषकांचं पारितोषिक आलं. युट्यूब सौजन्य सन्माननीय नरेशजी जाधव साहेब, त्याचबरोबर अजयजी झडपे यांच्याकडून मात्र युट्यूब सौजन्य आपल्या स्पर्धेसाठी मिळालं. आणि ते पंचांचा इशारा मात्र आलाय, नो बॉल. आमचे तिसरे पंच शुभम गाडे सरांनी मात्र कळवलं, नो बॉलचा इशारा मात्र इथे या ठिकाणी कळवला गेलाय. आणि आता असेल फ्री हिट. प्रशांतला जर असे नॉर्मल चेंडू असेल तरी तो मैदानाच्या बाहेर खेळतो. आता चेंडू तो फ्री हिटचा आहे. प्रशांत पाहूया कितपत चांगला फटका इथे खेळेल. फ्री हिटचा चेंडू प्रशांतसाठी. ओ फटका जोरदार. तिथे क्षेत्ररक्षक मात्र त्यांना झेल टिपलाय, पण फ्री हिटचा चेंडू होता. हो, पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत दुहेरी धावा मात्र इथे धावफलकावरती घेतल्या जातील. दुहेरी धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. चेंडू झाले ते 5. 5 चेंडूचा खेळ मात्र पूर्ण झालाय. कुणालचा अजूनही एक चेंडू मात्र शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि धावफलकावरती पाहिलं तर 25 धावा या धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या देखील गेल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च होत आहेत. फक्त 12 राहतील का? फटका पुन्हा एकदा हवे, चेंडू हवे, झेल टिपण्याची संधी होती. क्षेत्ररक्षक मात्र ते चेंडूला फील्ड करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते घेतले जात आहेत. त्या पुन्हा एकदा दुहेरी धावा. दुहेरी धावाने धावफलक पुढे सर केलं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा, 27 रन. अगदी TS स्पोर्ट्स देखील मागे नाहीये, कारण ज्यावेळेस वडारे होते तेव्हा त्यांच्या धावा होत्या 30 आणि TS स्पोर्ट्सच्या धावा आहेत आता 27. विजय त्या 2 गोलंदाजांना चांगल्या धावा TS स्पोर्ट्सच्या फलंदाजांनी बनवल्या. म्हणजे अगदी पाहिलं तर बुद्धिबळाच्या वजीरवरती जे आक्रमण त्यांनी केलं, आता पुढच्या याद्यांना, घोड्यांना, हत्तींना मात्र आता जपून राहावं लागेल. त्यांनी मात्र दाखवून दिलं की आम्ही मॅच मात्र सोडली नाहीये.
पंचांना विनंती असेल, जे काही निर्णय असेल ते तुम्हीच ठरवा आतमध्ये. काही जर अगदी मोठा प्रॉब्लेम असेल तरच आयोजक, नाहीतर आयोजकांना आतमध्ये यायची गरजच पडली नाही पाहिजे. आणि पंच देखील तितकेच हुशार आहेत. अगदी या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर 3 पंच पाहतोय आपण, अक्षय निर्मल सर, सुमेध जोशी सर आणि शुभम गाडे. या 3 पंचांनी मात्र क्रिकेटच्या विश्वामध्ये, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फार मोठं नाव कमवलंय. आणि हे पंच जिथे असतात तिथे मात्र आयोजकांना जास्त काम करण्याची गरज पडत नाही. अशी या 3 स्पर्धा पंचांची ओळख नक्कीच मला सांगता येईल. आणि आज देखील या स्पर्धेदरम्यान हे 3 पंच सुरेख काम करतात. या तिन्ही पंचांचं मनापासून धन्यवाद. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. धाव फलकावरती धावा आहेत त्या 27 धावा, 27 रन. या स्पर्धेसाठी टी शर्ट सौजन्य देणारे आमचे कैलासांना मंजाळकर, सन्मान्य सुनीलांना कुराडे, सन्मान्य वायजी निलगर सर, त्याचबरोबर सचिन भाऊ कलादर, श्री रोहन चौगुले आणि आकाशजी कांबळे यांचं मात्र मनापासून धन्यवाद. एक सुंदर टी शर्ट मात्र त्यांनी या स्पर्धेसाठी नक्कीच्या स्पर्धकांना दिला. अगदी आम्हाला दिवाळीचा सण असेल तर आम्हाला नवीन कपडे नको, आम्हाला मैदानामध्ये द्या नवीन टी शर्ट, तोच आमचा दिवाळीचा सण. यावेळेस फटका मात्र जोरदार आणि चेंडू इथे टप्पा घेतोय, जातोय सीमारेषा पार. प्रशांतच्या पाठमधनं चौकार. मध्ये पाहिलं तर आपण मयूर सोलकर, प्रशांत कदम, गणेश गुंजाळ, आशिष कुमटे, अजय मोरे, आदित्य मलटणकर, अजय विटकर, आशिष उमेद, आनंद गुंजाळ, सोमनाथ पवार, सिम निलगर, प्रमोदजी गोरे, आदित्य केदारी, या सर्व आयोजकांचं मात्र सुरेख काम. इथे मात्र काय घडतंय, बडी मछली जाल में, इथे प्रशांत मात्र जेलबाद. ते डीजे ने मात्र सुंदर वातावरण निर्मिती केली. अगदी डीजे अशी गाणी वाजवतात, मला देखील त्यांना स्टॉप करावं वाटत नाहीये. डीजेचं मनापासून कौतुक आहे. अगदी इथे ज्या विकेट साठी अनेक खेळाडू देव पाण्यामध्ये ठेवतात, ती विकेट मात्र आली. प्रशांत इथे मात्र बाद झाला. अगदी महत्वाचा झेल होता, गेम चेंजिंग झेल होता. तिथे मात्र झेल टिपला आणि एक आनंदाचं वातावरण वडार 11 संघामध्ये पाहायला मिळालं. धाव फलकावरती आता पाहिलं तर 27 धाव, शेवटचे 17 चेंडू आणि 66 धावांची गरज. नवीन फलंदाज येतोय साबू, एक ताकदवार फलंदाज आहे. पण चेंडू आता पाहिलं तर केवळ 17 चेंडू शिल्लक आहेत आणि जवळपास 66 धावा अजूनही बनवायच्या आहेत. म्हणजे जवळपास 11 षटकार या 16 चेंडू मध्ये. 16 चेंडू आता फक्त 16 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जवळपास 66 धावांची एक फार मोठी गरज पूर्ण करावी लागेल. हो, हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, एष्ट्यांचा वेध, दांडी गुल, फलंदाज बाद. पाहिले तिसरा विकेट जर आलं तर इथे मात्र पारितोषिक येते 1001 रुपयाचं. कैलासदादा मंजाळकर यांच्याकडनं मात्र पारितोषिक येते. तिसरी विकेट जर आली, फलंदाज बाद केला इथे कार्तिकने, तर मात्र 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. अगदी काय कार्तिकची गोलंदाजी पाहून नक्कीच सांगावंच वाटेल.
कुणालने गोलंदाजी केली, किरणने गोलंदाजी केले, पण कार्तिक मैदानामध्ये आला, जे काम तलवारने झालं नाही ते मात्र एका काट्याने केलं. बाजीराव मूवी मधला एक डायलॉग आहे, काटा छोटा हो तो भी चुपता है, आणि हा काटा फक्त टोचला नाही, त्याने मात्र जखमा केल्या. हो, इथे चेंडू हवेत खेळला, संधी असेल नाही, क्षेत्ररक्षक फार दूर होते आणि ते मात्र केवळ एक सिंगल धाव येते. आता मात्र TS स्पोर्ट्स थोडासा अडचणीमध्ये नक्कीच आलाय. त्या संघाने आजचा दिवस मात्र गाजवला, दोन्ही सामने निर्विवाद प्रमाणे वर्चस्व गाजवत सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. त्या संघाला वडार 11 संघाने मात्र खिंडीत अडवून ठेवलंय, रोखून ठेवलंय. विजयापर्यंत जाण्याचे त्यांचे दरवाजे मात्र बंद केलेत. 32 धाव फलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. अजूनही पाहिलं तर विजय फार दूर आहे, दिल्ली अभी बहुत दूर है. फक्त मोठे फटके जिथे मात्र संघाला वाचवू शकतील. हो, फटका जोरदार, इथे मात्र एक ताकदवान फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. एक षटकार आलाय, यानंतर दुसरा षटकार आला तर फलंदासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. सोमा दादांनी मात्र फार पारितोषिक आज दिवसभरामध्ये लावलेत. मला वाटतं सोमा दादा आज खिशामध्ये बँक घेऊन आलेत आणि ती बँक आज मात्र सांगते की तुम्हाला घ्या, कितपत लुटायचंय तेवढं लुटा, पण इथे मैदानामध्ये चांगलं खेळा आणि क्रिकेटचं नाव मोठं करा. मी आज सोमा दादांना खेळताना पाहिलं नाही, पण अगदी एका संघाचे मेंटर होते, मला हे नक्कीच कळालं. खर तर ते फक्त एका संघाचेच नाही, या संपूर्ण इथं आलेल्या 8 संघाचे मेंटर आहेत. 8चे 8 संघ सोमदादांचे आहेत. प्रत्येकावरती मात्र पारितोषिक ते लावतात. 11 धावा या ओव्हर मध्ये आल्या. कार्तिकचं मात्र यशस्वी षटक, 11 धावा त्याने खर्च केल्या, 2 बिनीचे मोहरे त्याने मात्र तिथे गारद केले. धाव फलकावरती पाहिलं तर 38 धावा या धाव फलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. 38 रन, शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये आता विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 55 धावा. 12 चेंडू 55 धावा, इथे अगदी अशक्य असं आव्हान नाहीये. या 12 चेंडू मध्ये 55 धावा बनवल्या देखील जातात. मानाचे कर्नाटक मध्ये 12 चेंडू मध्ये 50 धावाचा खेळ सुरेश ने केला होता. तर याच ग्राउंडवरचा एक खेळाडू हे संघ असा होता, त्यांनी मात्र विक्रम केला होता. 12 चेंडू मध्ये 7 धावांची गरज असताना आनंद गुंजाळने केवळ एका धावेचं षटक तिथे हाताळलं होतं. ते षटक अजून देखील युट्यूब वरती अबाधित आहे, रेकॉर्ड अबाधित आहे. केवळ एका धावेचं षटक दिलं, नंतर 6 चेंडू 6 धावांची गरज असताना रोहन चौगुले, विनोद कुराडे यांनी मात्र तो सामना जिंकला होता. पण इथे आता 12 चेंडू 55 धावांची गरज, गोलंदाजी मार्कवर त्यामुळे चेंडू मात्र हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, टिपतोय झेल आणि फलंदाज बाद. वसीम आणि वसीम जेवढे षटकार मारतील त्या प्रत्येक षटकाराला 300 रुपयाचं पारितोषिक. जेवढे षटकार वसीम मारतील प्रत्येक षटकासाठी 300 रुपये. सोमा भाऊ यांच्याकडनं मात्र पारितोषिक असेल. जेवढे षटकार वसीम मारू शकतील 300 रुपयाने काउंट होतील. गोलंदाजी मार्कर भोसले, आतिश भोसले गोलंदाजी मार्कर. वसीम यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असतील. पहिला चेंडू भीर काम दिलाय, षटकार. आता अजून एक षटकार मारला तर 500 रुपये. मगाशी षटकारला 300 होते, आता सोमाभाऊंकडनं षटकारला 500 रुपये. वातावरण मात्र गरम करणारा षटकार इथे वसीम यांच्या बॅट मधनं आला.
मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये. इथे कारण काय, आता तुम्हाला विजयाची दिवाळी साजरी करायची असेल ना, तर सिंगल डबलच्या लवंगी फटाक्याने काम होणारच नाही. चौकार षटकारांचे सुतळी बॉम्ब तिथे मात्र वाजवायला लागतील आणि ते बॉम्ब वाजवण्याचा प्रयत्न इथे वस्ती मैदानामध्ये करतायत. षटकार मात्र पहिल्या चेंडूवर, दुसरा षटकार जर आला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. असे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती असतील. हो, इथे बॅट तर फिरवली होती, अगदी बॅट मध्ये चेंडू आला असता, मला वाटतं हा चेंडू डेक्कन वरनं परत मागवा लागला असता. पण इथे मात्र चेंडू बॅट वरती आला नाही, चेंडू मात्र निर्धाव. धावफलकावरती पाहिलं तर धावफलक पोहोचतोय तो आतापर्यंत 44 धावा. ज्या प्रकारची बॅटिंग कुणालने केली तिथे मात्र हादरा बसला होता. चेंडू हवेत आणि इथे झेल इथे मात्र सुटतोय आणि इथे वसीमला मिळालेलं जीवदान. रन मात्र इथे घेतलीच नाही, कारण वसीम भाईंना माहिती आहे की नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेल्या फलंदाजावरती पारितोषिक नाही. पारितोषिक वसीम वरती, जेवढे षटकार तेवढं पारितोषिक काउंट होईल. हो, इथे हा चेंडू मात्र पुन्हा एकदा बॅट वरती आला नाहीये. केवळ एक सिंगल धाव, केवळ एक सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. धावफलकावरती पाहिलं तर 45 धावा धावफलकावरती. मॅच मात्र अगदी शेवटच्या टप्प्यावरती येऊन पोहोचते, पण मॅच आतापर्यंतची मॅच अगदी जबरदस्त आली. सेमीफायनलचा सामना अगदी ताकदवान सामना नक्कीच पाहायला मिळाला. कुणालने केलेली जबरदस्त बॅटिंग या मॅचचं अगदी आकर्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर कार्तिकने केलेला भेदक गोलंदाजीचा मारा, यावर ज्येष्ठांच्या आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न होता. केवळ एक सिंगल धाव, केवळ एक सिंगल धाव. आणि त्या सिंगल धावेने इथे ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती ती 46 धावा. शेवटचे 6 चेंडू 47 धावा. मॅच वरती अगदी एक मजबूत पकड वडार 11 संघाची पाहायला मिळते. पुढच्या संघाने तयार राहायचंय, मॅच संपताच लगेच मैदानामध्ये उतरायचंय. आणि आता पुढच्या सर्व संघांना विनंती असेल, एका लाईन मध्ये आतमध्ये जायचंय. ज्यावेळेस तुम्ही क्षेत्ररक्षण सजवायला जाताल, मॅच झाल्यानंतर दोन्ही संघांनी एका लाईन मध्ये आतमध्ये दोन्ही संघांना भेटायचं देखील आहे. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 47 धावांची गरज असेल. हो, इथे चेंडू मात्र हवेत खेळलाय. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली, झेल मात्र झाला नाही. प्रयत्न मात्र चांगला होता. एक सिंगल धाव, केवळ एक सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 47 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. लागोपाठ 2 षटकार जर वसीम यांनी केले तर 1001 रुपयाचं पारितोषिक. सलग 2 षटकार. विकेट किपर आणि वसीम मध्ये नक्कीच काहीतरी बातचीत सुरू आहे, पण अगदी इथे सोमाभाऊंनी प्राइस लावलंय. 2 षटकार 1001 रुपयाचं पारितोषिक. वादळ तिथे देखील आलंय. असे वादळ ज्यावेळेस मैदानामध्ये येतात त्यावेळेस तो मैदानातला कचरा बाहेर घेऊन जातात. असे वादळ तुमच्या मनामध्ये येतात त्यावेळेस तुमच्या मनातील निगेटिव्ह पणा ते घेऊन जातात. हे वादळ मैदानामध्ये उठणं गरजेचं आहे. घ्या, षटकार मागितला आणि इथे वाय फायर, चेंडू सीमा पार, षटकार. अजून एक षटकार मारला तर मात्र 1001 रुपयाचं पारितोषिक. 53 रन ऑन स्कोर बोर्ड. अगदी ते वसीमला थोडं उशिरा का बॅटिंगला पाठवलं, हा कोहिनूर हिरा झाकून का ठेवला होता, हा मात्र आता सगळ्यांसमोर प्रश्न असेल. ओ, शॉर्ट पिच चेंडू होता. रन मात्र इथे येणार नाही. चेंडू मात्र निर्धाव डॉट बॉल. अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक आहे. अगदी इथे विजय पराजय आता नंतरची गोष्ट आहे. इथे फक्त आनंद घ्यायचा आहे, मॅचचा फक्त आनंद घ्यायचा आहे, खेळण्याचा आनंद घ्यायचा आहे. अगदी सर्वच संघ आपले 3 षटकार जर आता मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल वसीम यांच्यासाठी. सोमा भाऊ मात्र पारितोषिकांचा वर्षाव करतायत वसीम यांच्यावरती. हो, इथे गोलंदाजाने देखील स्लोवर चेंडू टाकला होता. इथे व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. अजूनही संधी आहे, अजूनही संधी आहे 2000 रुपये पारितोषिक मिळवण्याची. त्याला 3 षटकार जर मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. 54 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. ते प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक चेंडूचा, प्रत्येक मॅचचा आनंद घेताना आपण प्रेक्षकांना पाहतोय.
षटकार मात्र हवेत खेळला, क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे आणि चेंडूला मात्र फील्ड केलंय, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि इथे फक्त एक सिंगल धाव. आता मॅच मध्ये केवळ एक औपचारिकता शिल्लक आहे. अगदी फायनलचे दरवाजे पाहिलं तर वडार इलेव्हन संघासाठी आता मोकळे आहेत आणि आता फक्त प्रवेश करणं बाकी आहे. 2 चेंडू आता शिल्लक आणि 2 चेंडू मध्ये जवळपास 38 धावांची गरज असेल, म्हणजे एका मोठ्या मार्जिनने फायनल मध्ये प्रवेश या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आमचे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देणारे, या स्पर्धेवरती मनापासून प्रेम करणारे, मार्गदर्शन करणारे युवा उद्योजक सन्मान्य विशाल अण्णा धोत्रे यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. विशाल अण्णांचं FC करंडक 2024 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. अण्णांना विनंती आहे आपण व्यासपीठातून स्थान बनवायचं आहे. शेवटचा मात्र 2 चेंडू शिल्लक. यष्ट्यांच्या आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा घेतली जाते ती एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सर केलं. 57 रन. शेवटचा एक चेंडू आता शिल्लक आहे आणि वसीम स्ट्रायकिंग एंड वरती 500 रुपयाचं पारितोषिक. आता षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर सोमादादा सांगतायत हा षटकार मारला तर हा व्हिडिओ आज सोमादादांच्या स्टेटस वरती ठेवला जाणार. हो, खोलवर टप्प्यात चेंडू होता. इथे मात्र डॉट बॉल. वरची समाप्ती. सामना जिंकलाय तो वडार इलेव्हन संघाने. दिमाखात फायनल मध्ये प्रवेश करतात वडार इलेव्हन. कॉंग्रॅच्युलेशन्स. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय सन्माननीय कैलास अण्णा मांजळकर, त्याचबरोबर सुनील अण्णा कुराडे या मान्यवरांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. अगदी पाहिलं तर आता सेमीफायनल क्रमांक 2 मैदानावर सुरू होईल. चला एका लाईन मध्ये आतमध्ये यायचं खेळाडूंना विनंती असेल. वडार इलेव्हन संघाने केलेला जबरदस्त खेळ आणि दिमाखात फायनल मध्ये प्रवेश. हार्ड लक टीम TS स्पोर्ट्स. सुंदर खेळ TS स्पोर्ट्सने देखील केला.